राजाराम शंकर गोसावी म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येणार नाही ना चटकन, पण राजा गोसावी म्हटल्यानंतर पटकन लक्षात येईल, अरे राजा गोसावी. हा, 28 मार्चचा त्यांचा जन्मदिवस आणि सातारा जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर कुरोली इथं झालेला त्यांचा जन्म. जेव्हा आपण त्यांच्या संपूर्ण जीवनपट पाहतो, मग चित्रपट असू देत, नाटकं असू देत, सिनेमे, हिंदी सिनेमे आहेत त्याच्यामध्ये, हे सगळे पाहत असताना ना आपल्या हे लक्षात येतच नाही की ही व्यक्ती केवळ 4 इयत्ता शिकलेली आहे. बरं, कुठेही किंवा कुठूनही अभिनयाचं रीतसर असं प्रशिक्षण घेतलेलं नाही आणि लहानपणापासूनच ही जी आवड होती अभिनयाची, अगदी मेळ्यांपासून केलेली कामं. पण मग या क्षेत्रात आपल्याला काहीतरी करायचंय, स्थिर व्हायचंय, त्यासाठी त्यांनी जी मेहनत केली होती ना त्याला तोड नाही. आलिया भोगासी या सिनेमात राजाराम शंकर गोसावी यांनी भूमिका केली होती आणि असे अनेक चित्रपट आहेत, नाटकं आहेत जे त्यांनी त्यांच्या अभिनयानं सजवले. आणि राजा गोसावी म्हटल्यानंतर त्यांची किती रूपं डोळ्यासमोर येतात. त्यांचा अगदी साधा असा चेहरा आणि त्याच्या बरोबरीनं त्यांच्या चेहऱ्यावरची बोलताना जी निरागसता यायची ना, ती निरागसता खूप सुंदर होती, खूप वेगळी अशी होती. आणि त्यांनी साकारलेल्या सगळ्या भूमिका जास्त त्या विनोदी पठडीच्या होत्या, जास्तीत जास्त. अगदी नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी साकारलेल्या भूमिका या तशाच स्वरूपाच्या होत्या. पण अगदी एखाद दुसऱ्या सिनेमात गंभीर भूमिका सुद्धा केल्या आहेत आणि 2 ते 3 सिनेमांमध्ये खलनायकी ढंगाच्या भूमिका केलेल्या आहेत. त्याच्या बरोबरीनं काही हिंदी सिनेमे सुद्धा केलेले आहेत आणि त्या सिनेमांमध्ये त्यांचा वावर, त्यांची भाषा जर आपण हिंदी पाहिली तर ती इतकी अस्खलित आणि उत्तम आपल्याला दिसते की आपल्याला असं वाटेल की अरे, या भूमिका खास यांच्यासाठीच लिहिल्या गेल्या होत्या. असे हे राजा गोसावी. 1950 पासून 80 पर्यंत त्यांची कारकीर्द जर आपण पाहिली तर तो चढता आलेख पाहायला मिळतो. ज्यांच्या नावावर 100 ते 150हून अधिक सिनेमे आहेत, 50हून अधिक नाटकं आहेत, 5 हिंदी सिनेमे हे त्यांच्या नावावर आहेत. आणि एवढी सगळी मोठी कारकीर्द जेव्हा आपण त्यांची पाहतो तेव्हा मग कुतूहल वाढतं, अरे कशी झाली असेल बरं यांची सुरुवात, काय काय केलं असेल यांनी, म्हणजे यांचा संघर्षाचा काळ कसा होता बरं. अगदीच वेगळा असा हा काळ होता. खाची गोष्ट हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर अगदी बुकिंग क्लार्क म्हणून आपल्याच सिनेमाची तिकीटं विकणारा नायक, हा किस्सा आपण अनेकदा ऐकला असेल, अनेकदा वाचला असेल, मुलाखतींमधून ऐकला सुद्धा असेल. पण आजच्या पिढीला कदाचित हे वेगळं वाटेल की पडद्यावरचाच जो हिरो म्हणून किंवा नायक म्हणून काम करतोय तोच माणूस तिकीटं विकतोय. 1952 साली लाखाची गोष्ट हा सिनेमा पुण्याच्या लक्ष्मी रोड मध्ये किंवा भानुविलास थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा काही मराठी जे कलाकार होते, जे सिनेमात काम करणारे, ते काही फार असे त्यांना उत्पन्न मिळत होतं किंवा पैसे मिळत होते अशातला भाग नाही. म्हणजे अगदी प्रत्येक कलाकाराची सुरुवात जर आपण पाहिली ना तर ती तुम्हाला अशी थोड्याफार फारकाने वेगळी दिसेल की त्यांचा संघर्ष दिसेल, कसे ते या सिनेमासृष्टीत किंवा सिनेसृष्टीत आले, सुरुवात कशी झाली होती, या सगळ्या गोष्टी दिसतील. तसाच राजा गोसावीनं सुद्धा सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करायला लागला होता. म्हणजे लहानपणापासून मेळे, गाणी, नकला करणं, नाटकाची आवड होती आणि सुरुवातीला मग गंगाधरपंत लोंढे यांच्या राजाराम संगीत मंडळींमध्ये त्यांनी काम केलं. त्यांच्यानंतर मास्टर विनायकांच्या संस्थेमध्ये, प्रफुल्ल संस्थेमध्ये त्यांनी काम केलं. पण इथे काम करत असताना मास्टर विनायकांसोबत ते अगदी त्यांच्या घरातही काम करत होते. आणि मग असं करत करत त्यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये सुरुवातीला ऑफिस बॉय म्हणून, नंतर अगदी सुतारकामाचं सुद्धा ते काम करायचे. त्याच्यानंतर मग मेकअप, मग प्रकाश योजना खात्यामध्ये काम कर आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा नट म्हणून काम केलं होतं. आणि मग याच दरम्यान दामोअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरमध्ये प्रॉम्प्टर म्हणून काम केलं. आणि इथेच भावबंधन या नाटकाच्या माध्यमातून रखवालदाराच्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा त्यांचं पडद्यावर
नाटकाच्या रंगमंचावर पदार्पण झालं होतं. अर्थात त्याच्यानंतरची गोष्ट मग सिनेमाची होती. अगदी कसं आहे ना, की सुरुवातीच्या ज्या सिनेमांमध्ये मग चिमणूकला पाहुणा असो किंवा गजाभाऊ, या सिनेमांमध्ये ते अगदी किरकोळ रूपात, अगदी साधारण भूमिकांमध्ये थोड्या काळासाठी का होईना असे आपल्याला समोर दिसले होते. पण त्याच्यानंतर अखेर जमलं या सिनेमामध्ये कोडं सोडवणाऱ्या माणसाची भूमिका त्यांनी केली होती. ही भूमिका राजा परांजपे यांनी पाहिली होती, त्यांना आवडली आणि त्याच्यानंतर लाखाची गोष्ट हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण त्याच्या आधी अखेर जमला हा सिनेमा त्यांना कसा मिळाला असेल बरं? किंवा त्याच्या आधी असं काही घडलं होतं ज्यामुळे या सिनेमात ते आपल्याला दिसले आणि त्यांच्या रुपेरी जीवनाची सुरुवात या चित्रपटाच्या माध्यमातून झाली. राजा गोसावी यांच्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. पण मग सुरुवात जी झाली होती ती कशी झाली होती? अखेर जमलंमध्ये त्यांना कशी काय भूमिका मिळाली होती? आणि याची आठवण अनंत माने यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहून ठेवलेली आहे. आता दत्ता धर्माधिकारी म्हटल्यानंतर आपल्याला त्यांचे कुठले सिनेमे आठवतात बरं? दत्ता धर्माधिकारी म्हटल्यानंतर अगदी सोज्वळ सिनेमे ना, बाळा जो जो रे, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, महात्मा, वैशाख वणवा, थांब लक्ष्मी कुंकू लावते, एक धागा सुखाचा, असे सिनेमे आपल्याला दत्ता धर्माधिकारी यांचे दिसतात. पण दत्ता धर्माधिकारी यांच्या सिनेमांमध्ये राजा गोसावी आणि तेही विनोदी भूमिकेत, हा एक वेगळाच प्रकार होता. झालं असं की मधुसूदन कालेलकर त्यांची एक कथा घेऊन अनंत माने यांच्याकडे आले. त्यांच्यासोबत निर्माते सुद्धा होते. कालेलकरांनी कथा ऐकवली त्यांना. अर्थात जसं मी सांगितलं तसं की दत्ता धर्माधिकारी यांचे सिनेमे कसे होते किंवा अनंत माने यांनी कशा प्रकारचे सिनेमे काढतात, पूर्णपणे वेगळा बाज होता. त्यामुळे कथा अशी होती की एका चाळीत 4 टार्गट कॉलेज तरुण राहतात आणि त्यांच्या समोरच्या खोलीत असलेली जी तरुणी आहे तिला पटकावण्यासाठी या चौघांमध्ये लागलेली असते चढाओढ. अशी थोडीशी वेगळी विनोदी वळणाची अशी कथा. सुरुवातीला ती नाकारली, पण निर्माते आणि कालेलकर यांनी मात्र त्यांचा पिच्छा काही सोडला नाही. शेवटी धर्माधिकारींनी तो चित्रपट स्वीकारला आणि त्याचं नाव होतं अखेर जमलं. आता त्याच वेळेस असं झालं होतं की त्यांना असं वाटत होतं की आपण काहीतरी कुणा नवोदित कलाकारांना संधी देऊया, आणि म्हणून त्याच्यामध्ये एक राजा गोसावी आणि दुसरं नाव होतं शरद तळवलकर यांचं. या दोघांनाही सिनेमात संधी देण्याचं ठरवलं होतं. आणि त्यावेळेस राजा गोसावी पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात डोअर कीपर म्हणून काम करत होते. अर्थात तिथे या लोकांचे आधी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता असं झालं होतं की राजा गोसावी यांनी अक्षरशः गळ घातली होती की मला तुम्ही काम द्या, सिनेमात काम द्या. आणि तिथे डोअर कीपर ते होते, त्यामुळे त्यांची ओळख झाली होती अनंत माने आणि या लोकांसोबत. त्यांनी काय सांगितलं, पुण्याच्या जुन्या चाळीत जे राहत होते तिथे गणेशोत्सवात एक विनोदी प्रवेश करून दाखवतो तुम्हाला, अशी विनंती राजा गोसावी यांनी अनंत माने आणि दत्ता धर्माधिकारी या लोकांना केली होती. आणि तेव्हा राजा गोसावी आणि त्यांच्या सौभाग्यवती यांनी इंदू काळे आणि सरला भोळे हा विनोदी प्रवेश तिथे करून दाखवला. आणि त्यांच्या विनोदातली किंवा त्यांच्या अभिनयातली सहजता पाहून त्यांना खूप आनंद झाला. आणि त्यांनी अधिकारींना आग्रह केला, अनंत माने यांनी, की दत्ता धर्माधिकारींना, की हो तुम्ही आता घ्या यांना. आणि त्या 4 तरुणांपैकी एका तरुणाची एक तरुण म्हणून राजा गोसावी यांची निवड झाली होती. अशा तऱ्हेनं हे सगळं जुळून आलं होतं. राजा गोसावींनी त्याच्यानंतर अनेक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये पण भूमिका केल्या आहेत आणि बहुसंख्य भूमिका, जवळपास सगळ्याच या विनोदी बाजाच्या होत्या. पण एक सिनेमा असा होता की जिथे त्यांनी अगदी दुःखी अशी भूमिका केली होती, ट्रॅजेडी म्हणूया आपण त्याला, आणि तो सिनेमा महात्मा. दत्ता धर्माधिकारी यांच्या चित्रपटांपैकी एक महात्मा हा सिनेमा आहे. त्या सिनेमात एक अंत्ययात्रेचा प्रसंग आहे आणि तिथे अगदी थोड्या काळासाठी का होईना ते आपल्याला दिसले होते. म्हणजे अशी ही भूमिका त्यांनी केली होती.
दामोअण्णा मालवणकरांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास शरद तळवलकर यांच्यासोबत, त्याच्यानंतर अगदी अशोक सराफ, यशवंत दत्त इथपर्यंत हा रुपेरी जीवनाचा प्रवास सुरू होता. म्हणजे अगदी 1958 साली राजा गोसावीची गोष्ट या नावाचा म्हणजेच त्यांच्यावरचा हा सिनेमा सुद्धा आला होता आणि याच्यामध्ये त्यांनी ट्रिपल रोल केला होता, तिहेरी भूमिका केली होती. आता याच्यामध्ये 2 नायिका तर होत्याच, एक नलिनी चोंडकर, दुसरी नायिका नीलम होती त्यांची, आणि तिसरी जी भूमिका केली होती ती त्यांच्या स्वतःच्या पत्नी सुनंदा गोसावी यांनी केली होती. जसं मी म्हटलं तसं की सुरुवात झाली होती. आता दामोअण्णांची भूमिका असलेला चिमुकला संसार, गजाभाऊ आणि मास्टर विनायक यांच्या चित्रपटात एक्स्ट्राच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते दिसत होते. आता चित्रपटात भूमिका करत असताना दामोअण्णांच्या एका नाट्यसंस्थेत सुद्धा ते काम करायचे. आता काम काय करायचं तुम्हाला माहितीये का? तर नाटकाची जाहिरात करण्यासाठी नाटकाच्या प्रयोगाचा एक गाडा असतो, तेव्हा तो गाडा असायचा आणि तो गाडा गावात फिरवायचा. आता गाड्यावर असलेलं भलं मोठं कापड आणि या सगळ्या गोष्टी करून ते हे काम करत होते. असं सांगितलं होतं की मास्टर विनायकांच्या घरी अगदी घरकाम सुद्धा करत होते. त्याच्यानंतर असं करत करत म्हणजे ज्यांच्या सोबत त्यांनी अगदी छोटीशी नगण्य भूमिकांमध्ये अगदी एक्स्ट्रा म्हणून वावरले, त्यांच्या समोर ते नायक म्हणून सुद्धा उभे राहिले रसिक हो. म्हणजे बाप माझा ब्रह्मचारी मध्ये दामोअण्णांसोबत किंवा त्यांच्या समोर ते नायक म्हणून उभे राहिले. केवळ दामोअण्णांसमोर नाहीच तर नंतर म्हणजे अगदी मास्टर विनायक यांच्या सिनेमांमध्ये सुद्धा त्यांनी प्रमुख नायकाच्या भूमिका सुद्धा केलेल्या आहेत. किती सिनेमांची नावं सांगावीत? घरचं झालं थोडं, झाकली मूठ, 2 घडीचा डाव, गुरुची विद्या गुरुला, राजमान्य राजश्री, याला जीवन ऐसे नाव, अवघाची संसार, लग्नाला जातो मी, पैशाचा पाऊस. खूप मोठी यादी आहे, खूप मोठी यादी आहे. आणि या प्रत्येक सिनेमांमध्ये ना त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसून येतं. बरं, जेव्हा त्यांना अखेर जमला हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर मग अगदी त्याच कालावधीमध्ये 1952 मध्ये लाखाची गोष्ट सुद्धा प्रदर्शित झाला होता आणि त्याची तर गोष्ट मी तुम्हाला सांगितलेली आहेच की तिकीट विक्री करणारा नायक हा जो पडद्यावर दिसत होता किंवा तिथे दिसत होता, अशा स्वरूपाचं असं हे आयुष्य आणि त्यांचे सगळे कष्ट. म्हणजे लाखाची गोष्ट सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तर लोकप्रियता मिळालीच, पण त्या सिनेमात त्यांनी वापरलेला कोट हा त्यांनी राजाभाऊ परांजपे यांच्याकडून मागून घेतला होता आठवण म्हणून आणि तो अगदी शेवटपर्यंत त्यांच्याकडे ठेवला होता. हे सुद्धा एक वेगळेपण आहेच ना. त्या प्रत्येक सिनेमाविषयी बोलायचं झालं ना तर त्या प्रत्येक सिनेमातल्या त्या गोष्टीचे त्या प्रसंगाचे किस्से आहेत रसिक हो. हे किस्से आपल्या आधीच्या कार्यक्रमांमध्ये बरेचदा सांगितले गेलेले आहेत, तरी पण या निमित्तानं त्या सगळ्यांची आठवण होते. बरं, रंगभूमीवर सुद्धा अगदी एकच प्यालामधला तळीराम असो किंवा भावबंधनमधला रखवालदार, कामण्णा, धोंडीराज या सगळ्या भूमिका, करायला गेलो एक मधली हरिभाऊ हर्षेंची अतिशय गाजलेली भूमिका, किंवा कवडी चुंबक मधला पंपू शेट असू दे, डार्लिंग डार्लिंग नाटकामधला प्रभाकर, नटसम्राट नाटकामध्ये गणपतराव बेलवलकरांची भूमिका सुद्धा त्यांनी साकारलेली आहे. पुण्यप्रभावमध्ये नुपूर, सुदाम, कंकण, प्रेमसन्यासमध्ये गोकुळची भूमिका, भावबंधकीमध्ये नाना फडणवीस आणि लग्नाची वेडीमध्ये अवधूत गोकर्ण, अगदी संशय कल्लोळमध्ये फाल्गुनराव आणि भादव्याची भूमिका, सौजन्याची 80 दिवशीमध्ये नाना बेरके यांची जी भूमिका केलेली आहे ना, हसता हसता पुरेवाट होते. या सगळ्या भूमिका जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा कमाल वाटते. म्हणजे अगदी पुलंच्या तुझे आहे तुझं पाशी मध्ये सुद्धा त्यांनी श्यामची भूमिका सुद्धा रंगवलेली आहे. एक निरागस बोलका चेहरा, उत्तम आणि सहज संवादपेक. अगदी तुम्हाला जर पाहायचं झालं तर शरद तळवलकरांबरोबर त्यांची जोडी जमली होती, अखेर जमलं पासून जी सुरू झाली होती ती असला नवरा नको गो बाई या सिनेमापर्यंत, आणि त्यात मग तो अवघाची संसार हा सिनेमा घ्या, असला नवरा नको गो बाई घ्या, काका मला वाचवा सिनेमा घ्या, श्रीमान, किती किती नावं घेऊ मी सगळ्या सिनेमांची रसिक हो. या सिनेमांमधले त्यांचे संवाद, त्यांचं बोलणं पाहिलं, अगदी अवघाची संसारमध्ये सुद्धा ते
ती पोस्टात काम करणारी नायिका दाखवलेली आहे आणि ते काउंटरवर उभे असतात. पैसे तिला मिळत नसतात, मग ते स्वतःच्याच खिशातले पैसे देतात की घ्या हो, हे माझ्याकडे आले चुकून तुमचे पैसे, तुमचे 100 रुपये. होय, घरी आलेला असतो भाडं, म्हणजे भाडं मागायला आलेला असतो घर मालक. शरद तळवलकर वाट पाहत असतात की अरे तू पैसे घेऊन आलास नाही, वाट पाहतायत ते. हे सगळं प्रकरण सुरू असतं. घर मालक रागावत असतो, चिडत असतो. इतक्यात नायिका येते, जयश्री गडकर. आणि का हो, तुम्ही असं का केलं? याच्या नंतरचे त्यांचे जे संवाद आहेत ना, म्हणजे एकमेकांना भेटतात ते, तेव्हा बोलणं काय होतं पहिलं तर घड्याळावर. कुठलं घड्याळ, काय घड्याळ? तुमचं आपलं एक बरं असतं, तुम्ही फक्त ईश्य म्हटलं की सगळी कामं सुटतात. इतकं साधं, सहज आणि सुंदर. तुम्ही सांगते हे सिनेमे पाहत असताना ना वाक्या वाक्याला हसू येतं. कदाचित आत्ताच्या पिढीला ती मजा येईल की नाही मला माहीत नाही, पण हे सगळे सिनेमे ना रसिक हो उपलब्ध आहेत. आत्ता सुद्धा ते सगळे जुने सिनेमे पाहता येतील. अगदी असला नवरा नको गो बाईचे चित्रपटातले काही दृश्य जी आहेत ती इतकी लोकप्रिय झालेली आहेत. मामा मामा म्हटल्यानंतर मामाच्या आधी आलेला शब्द हा किती लोकप्रिय झालेला आहे. आणि नंतर मग ते म्हणतात की जेवण अजून झालेलंच नाही, कसं जेवायचं, काय करायचं. एक ग्रामीण साधा असा असलेला हा नायक, ते लग्न लागतं कसं, त्याच्यानंतरचा सगळा प्रवास, खूप छान अशी मांडणी. आणि त्या प्रत्येक सिनेमामध्ये असो किंवा नाटकामध्ये असो, एक स्वतःच्या पदरची वाक्य तर असायचीच त्यांची, पण तो प्रत्येक प्रसंग कसा फुलवत न्यायचा आणि तोही सहजपणे, ते त्यांचा अभिनय पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि त्याच्या बरोबरीनं प्रत्येक भूमिकासाठी म्हणा किंवा आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात कष्ट कसे घ्यायचे हे त्यांच्या एकूण चरित्राकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं. खरं तर राजा गोसावी यांच्या रुपेरी जीवनाची वाटचाल पाहताना वेगवेगळे टप्पे आहेत. मग ते वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत आहेत, निर्मात्यांसोबत आहेत. अगदी सिनेमे म्हणाल तर लाखाची गोष्ट, इन मीन 3.5, आंधळा मागतो एक डोळा, दिसतं तसं नसतं, गाठ पडली ठकाठका, 2 घडीचा डाव, यंदा कर्तव्य आहे, अवघाची संसार, अशी खूप मोठी यादी आहे, खूप मोठी यादी आहे. आणि मग त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये, अभिनय कारकिर्दीमध्ये त्यांना मिळालेला हा सल्ला की अभिनय करत असताना तुझ्यासमोर कितीही मोठा कलाकार असेल तर त्याला कसपटसमान मान आणि स्वतः उत्तम काम कर, हा सल्ला मात्र त्यांनी शेवटपर्यंत मानला. आणि ती सहजता, ते एक साधेपण असेल, ते त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्याला दिसलं. आणि मग अगदी बेरकीपण आणि वेगळेपण अष्टविनायक सारख्या सिनेमात दिसलं. त्याच्या बरोबरीनं हा खेळ सावल्यांचा या सिनेमात सुद्धा दिसलं. असा हा हरहुन्नरी कलाकार रसिक हो, ज्याला मराठी सिनेसृष्टी काय किंवा तुम्ही आम्ही काय कधीच विसरू शकत नाही.